प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार परमेश्वराने ही संधी त्याच्या वचनातून बोलण्याची, त्याचं चिंतन आणि मनन करण्याची आणि या चॅनलच्या माध्यमातून सर्व जगामध्ये त्याचं नाव गाजवण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करतो. यावेळेस आपण मागच्या संदेशामध्ये जे काही तरुणांच्या संदर्भामध्ये मी सांगितलेलं होतं ते या अध्यायामधून, या पवित्र शास्त्रामध्ये काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत. परमेश्वराने आमच्यासाठी किती मोठी योजना तयार करून ठेवलेली आहे. जे प्रोजेक्ट आहे, जे आमचं आयुष्यभर ते आम्ही ते लक्ष देत नाही, ते जे परमेश्वराने आमच्यासाठी जी योजना, जी संकल्पना आमच्यासाठी तयार करून ठेवलेली आहे आणि त्या संकल्पाकडे आम्ही लक्ष न देता आम्ही आमच्या ज्या काही भौतिक गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे आम्ही वारंवार जातो आणि त्याच्यामध्ये गुरफटून जाऊन परमेश्वराच्या वचनापासून, परमेश्वराच्या आशीर्वादापासून आणि परमेश्वराने दिलेल्या संधीपासून दूर राहून मग आमची स्थिती अतिशय दरिद्री अशी होती. आमची मनस्थिती, आमची आर्थिक स्थिती आणि आमची परिस्थिती ह्याच्यामधलं जो काही मर्म आहे, जे काही त्याच्यामधलं रहस्य आहे ते आम्हाला आमचं आयुष्यभर उलगडत नाही. कारण आम्ही आमचं मन परमेश्वराच्या ठाई न लावता जगिक दृष्टिकोनातून लावून आम्ही ज्या गोष्टी असाध्य आहेत, ज्या गोष्टी आम्हाला परमेश्वराशिवाय करता येत नाहीत त्या गोष्टी आम्ही करायला जातो आणि शेवटी मग आमची फजिती होती. मग आम्ही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून, परमेश्वराच्या वचनापासून आणि परमेश्वराच्या आशीर्वादापासून दूर जाऊन मग आम्हाला असं वाटतं की आमचं जीवन या ठिकाणी संपलेलं आहे. आमची सामाजिक स्थिती, आमची आर्थिक स्थिती, आमच्या घरातली कौटुंबिक स्थिती, आमच्या घरातलं जे काही फायनान्शियली जी काही पोझिशन आहे त्यामध्ये आम्ही अतिशय अशक्त असे दिसतो आणि नंतर मग आम्ही दुसऱ्याबरोबर तुलना करण्यासाठी जातो आणि मग असं आम्हाला वाटतं की मला परमेश्वराने कुठलीही गोष्ट दिली नाही. परंतु आम्ही या ठिकाणी जर नीतिसूत्रामध्ये जर पाहिलं तर शलोमोन राजा जो आहे, ज्या शलोमोन राजाने हे नीतिसूत्र लिहिलं आणि ह्या नीतिसूत्रामध्ये त्यांनी अशा काही गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे काही शलोमोन राजावर परमेश्वराने ज्यावेळेस विचारलं की तुला मी आशीर्वाद देण्यास तयार आहे, तू माग, तुला काय मागायचं. तर त्यावेळेस शलोमोन राजाने त्याचं राज्य व्यवस्थित चालवण्यासाठी परमेश्वराकडे ज्ञान आणि विवेक मागितला. शलोमोन राजाने धनाची अपेक्षा केली नाही, शलोमोन राजाने कुठल्याही इमारतीची अपेक्षा केली नाही. परमेश्वराकडे त्यांनी फक्त बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचं राज्य चालवण्यासाठी असणारं जे ज्ञान आहे, जे गुज आहे, जे रहस्य आहे ते परमेश्वराकडे त्यांनी मागितलं आणि परमेश्वराला देखील आनंद झाला आणि परमेश्वराने त्याला ते दिलं. आणि त्यांनीच त्याच ज्ञानाच्या माध्यमातून शलोमोन राजाने राज्य करीत असताना त्याच्या राज्यामध्ये फेऱ्या मारून, त्याच्या राज्यामध्ये फिरून, त्याच्या राज्यामध्ये सर्व लोकांचा त्यांनी सर्वे केला, सर्व लोकांचा त्यांनी अभ्यास केला. कोण उन आहे, कोण श्रीमंत आहे, कोण धनवान आहे, कोण बुद्धिवान आहे, कोण असं दरिद्रीसारखं, ह्या सर्व गोष्टीचा त्याने सर्वे करून, डाटा कलेक्शन करून त्यांनी मग नीतिसूत्रामध्ये ते काही गोष्टी नमूद केल्या. त्याच्यातल्या आपण काही नीतिसूत्रामधल्या काही गोष्टी आपण या ठिकाणी वाचणार आहोत. जे काही जगामध्ये जे काही आज जी उन्नती झाली, जगामध्ये जे काही विकास झालेला आहे, जगामध्ये जे काही भरभराट झालेली आहे, जगामध्ये जे काही साधनांचं आहे भरभराट झालेला आहे, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी ज्ञानाच्या माध्यमातून झालेल्या आहेत. आणि हे ज्ञान परमेश्वरापासून आलेलं ज्ञान, जगिक ज्ञान. मागच्या वेळेस मी सांगितलं की जगाचं ज्ञान आणि परमेश्वराचं ज्ञान. जगाचं ज्ञान आम्हाला परमेश्वराकडे घेऊन जाऊ शकत नाही, जगाचं ज्ञान आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही, जगाचं ज्ञान आम्हाला परमेश्वराचं वचन संबंधाचं जे काही गोष्टी आहेत, जे काही रहस्य आहे ते आम्हाला मिळू शकत नाही. परंतु परमेश्वराचं ज्ञान आम्हाला आमचा सर्वांगीण विकासासाठी, आमच्या कुटुंबाचा विकास, आमच्या समाजाचा विकास, आमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा विकास, आमचं सर्व जे काही परमेश्वराकडे जाण्याचं जे काही आमचं लक्ष्य आहे, आमचं गोल आहे, त्यासाठी आम्हाला परमेश्वराचं ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 21व्या वचनामध्ये असं म्हटलं की जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते. या ठिकाणी ह्या संपत्तीचा एक भाग आहे की या ठिकाणी धनाचा जो भाग आहे, या ठिकाणी जो पैशाचा एक विषय आलेला आहे, हा पैशाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. बरेच ठिकाणी पाहतो आम्ही की गरिबी आहे, बऱ्याच ठिकाणी अशक्तपणा आहे, बऱ्याच ठिकाणी लोकांची हेळसांड होते,
बऱ्याच ठिकाणी लोकांचं शोषण होतं आहे, बऱ्याच ठिकाणी लोक पैशाच्या अभावी औषधापासून वंचित आहेत, घरापासून वंचित आहेत, कपड्यापासून वंचित आहेत, त्यांना 2 टायमाचं 3 टायमाचं जेवण वेळेवर पुरत नाही. बरेच कुटुंब अशा आहेत की त्या कुटुंबामध्ये त्या लेकरांचं शिक्षण पैशाच्या अभावी थांबलेलं आहे. बरेच असे कुटुंब आहेत, त्या कुटुंबामध्ये असे असाध्य आजार आहेत की ते आजार नीट करण्यासाठी जे काय ऑपरेशन करायच्यासाठी जो काय पैसा लागत असेल, जो मेडिसिनसाठी पैसा लागत असेल, जे काही इन्व्हेस्टिगेशन करायसाठी पैसा लागत असेल, तो पैसा नसल्यामुळं असे बरेच काही कुटुंबामधील व्यक्ती खाट्यावर पडून आहेत. हे माझ्या निदर्शनास आम्ही फिरत असतो की आम्ही सर्वे करत असताना, आम्ही गावागावामध्ये खेड्यामध्ये जात असताना, परमेश्वराची सुवार्ता गाजवत असताना, परमेश्वराचं वचन सांगत असताना, प्रार्थना करत असताना, लोकांबरोबर आम्ही आमची फेलोशिप ठेवत असताना, लोकांबरोबर आमचं संभाषण होत असताना आम्हाला अशा बऱ्याच काही गोष्टी निदर्शनास आल्या आहेत की का ह्या घरामध्ये, का ह्या कुटुंबामध्ये, का या समाजामध्ये एवढी दरिद्रता पसरलेली आहे, काय कारण आहे. म्हणून परमेश्वर या ठिकाणी आम्हाला वचनातून सावध करत आहे की तुम्हाला जर या ठिकाणी परमेश्वराच्या वचनाकडे, परमेश्वराच्या आशीर्वादाकडे वळायचं असेल तर त्याचे वचन ऐकून घेण्यासाठी लागणारं ज्ञान हे आम्हाला प्रदान केलं पाहिजे. हे लागणारं ज्ञान आम्ही प्राप्त केलं पाहिजे. नीतिवृत्त 8:21 जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते, होय मी त्यांची घरे खजिन्याने भरून टाकीन. हे ज्ञान म्हणते. हे ज्ञानाच्या माध्यमातून या जगाची वृद्धी झालेली आहे. ज्ञानाच्या माध्यमातून ह्या जगाची भरभराट झाली आहे. ज्ञानाच्या माध्यमातून ह्या जगामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प उभे आहेत. ज्ञानाच्या माध्यमातून या जगामध्ये अनेक प्रकारच्या युनिव्हर्सिटी उभ्या आहेत. ज्ञानाच्या माध्यमातून या जगामध्ये अनेक प्रकारच्या प्रॉस्पेरिटीज, अनेक प्रकारच्या विकासाच्या गोष्टी घडवत आहेत. म्हणून स्तोत्रसंहितेमध्ये पण दावीद राजा म्हणतो, अहो परमेश्वराचे भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. अहो परमेश्वराचे भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करतो. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करतो. कशापासून रक्षण करतो? त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं घर असेल, त्यांचं जे काही लहानाले लेकरं असतील, त्यांच्या घरामधले वृद्ध माणसं असतील आणि अनेक आजारांनी ते घर त्रस्त असेल, अनेक गोष्टींनी अडचणींनी ते हे जर त्रासलेला असेल आणि त्या कुटुंबाचा विश्वास जर परमेश्वरावर असेल तर परमेश्वर नक्कीच त्यांचं रक्षण करतो. नीतिसूत्र 3:16 परमेश्वर आम्हाला वारंवार ह्या गोष्टी सांगत आहे. परमेश्वर आम्हाला वेळोवेळी टाईम टू टाईम आम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे की प्रत्येक वचनामधून, परमेश्वराच्या प्रत्येक जिवंत वचनामधून आम्हाला या ठिकाणी काही गोष्टी निदर्शनास येतात. नीतिसूत्र याचा 3 अध्याय 16 वचनामध्ये असं म्हटलं आहे की त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन व गौरव आहेत. धन आणि गौरव म्हणजे प्रॉपर्टी आहे, ॲसेट आहे, धन आहे, संपत्ती आहे, त्याचबरोबर रिकग्निशन आहे, रिवॉर्ड्स आहेत, अवॉर्ड्स आहेत. ह्या सर्व गोष्टी परमेश्वराने आधी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये नमूद करून दाखवलेल्या आहेत. परंतु ह्या प्राप्त करण्यासाठी परमेश्वराकडून आलेलं ज्ञान आम्हाला मिळाल्याशिवाय ह्या गोष्टी प्राप्त करून येत नाही. आणि ह्या विशेष म्हणजे आज या 21व्या शतकामध्ये आम्ही जगत आहोत. ह्या 21व्या शतकामध्ये आम्ही वाटचाल केलेली आहे आणि ह्या शतकामध्ये ज्या काही उन्नती झाल्यात, जगामध्ये जे काही डेव्हलपमेंट झाल्यात, जे काही टेक्नॉलॉजीचं या ठिकाणी चांगला विकास झालेला आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा विकास होत असताना त्याचे दुष्परिणाम आमच्यावर झालेत का त्याच्या सकारात्मक गोष्टी आमच्यावर झाल्यात हे देखील आम्हाला या ठिकाणी पाहणं अतिशय गरजेचं आहे. परंतु ह्याचा जर आम्ही सर्वे केला, ह्याचं जर आम्ही ह्याच्यामध्ये निदर्शनास आणलं तर आम्हाला 99% असं आढळून येईल की ही जी टेक्नॉलॉजी आहे, हे जे तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचा उपयोग आमच्यासाठी न होता आमच्या कुटुंबाचा त्याच्यापासून ऱ्हास होत चाललेला आहे. कारण आमच्या घरामधले जे काही साधनं आहेत, आमच्या घरामधले जे काही वस्तू आहेत, आमच्या घरामध्ये जे काही टेक्निकल जे काही टेक्नॉलॉजी आहे, आमच्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, ह्या सर्व वस्तू आम्ही त्याच्यामध्ये आमचं कॉन्सन्ट्रेशन, आमचं मन त्याच्यामध्ये घातलेलं आहे, आमचा वेळ त्याच्यामध्ये खर्च होत आहे आणि त्या गेलेल्या वेळामधून आम्हाला त्याच्यामधून काही प्राप्ती होत नाही आणि अननेसेसरी आमचा तो दिवस व्यर्थ जातो. तो दिवस व्यर्थ गेला म्हणजे त्या दिवसाचं आमचे श्रम व्यर्थ गेले, त्या दिवसाचं आमचे परमेश्वराचे आशीर्वाद, परमेश्वराचं सानिध्य, परमेश्वराचं अस्तित्व आणि परमेश्वराचे जे काही आम्हाला त्या ठिकाणी गिफ्ट मिळणार होतं त्या गिफ्टपासून आम्ही लांब जाऊन मग आम्ही शेवटी सैतानाच्या मार्गाला जातो. कारण त्याचे मार्ग आनंदाचे आहेत, त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. कारण
त्याचे सर्व मार्ग आनंदाचे आहेत, त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. ह्या गोष्टी आम्हाला समजत नाहीत. ह्या गोष्टी समजण्यासाठी परमेश्वराने आम्हाला जी काही संधी दिली आहे, जी काही ऑपॉर्च्युनिटी आमच्यासमोर परमेश्वराने ठेवली, की कुठल्याही माध्यमातून, कुठल्याही व्यक्तीच्या माध्यमातून, कुठल्याही गोष्टीच्या माध्यमातून, कुठल्याही सवलतीच्या माध्यमातून, कुठल्याही योजनेच्या माध्यमातून आमच्यासमोर ती गोष्ट येते, ती ऑपॉर्च्युनिटी येते, ती संधी येते, परंतु आम्ही तिच्याकडं लक्ष न लावता आमचं जे काही लक्ष आहे, आमचं जे काही फोकस आहे, ज्या जुन्या गोष्टीवर आमचा फोकस आहे, ज्या सैतानाच्या मार्गामध्ये आम्ही अडकलेलो आहोत, ज्या सैतानाच्या मार्गामध्ये आमचा तरुण अडकलेला आहे आणि तो तरुण अतिशय अतिशय अशा वाईट परिस्थितीमध्ये आज या जगामध्ये जीवन जगत आहे, हे देखील आम्हाला पाहायला मिळत आहे. कारण नीतिसूत्रामध्ये 6वा अध्याय 6वं नीतिसूत्र आहे, त्याच्या 6 ते 9 पर्यंत आपण जे वचनं पाहिलेले आहेत, जे वचनं ऐकणार आहोत, त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, अरे आळशा मुंगीकडे जा. या ठिकाणी काही क्वालिटी दिलेल्या आहेत, काही गुण दिलेले आहेत. बघा आमच्या तरुणांमधले काही गुण आहेत आणि परमेश्वराने दिलेले गुण, परमेश्वराने दिलेल्या काही चांगल्या चांगल्या गिफ्ट आहेत, परमेश्वराने दिलेले जे दान आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दानं परमेश्वराने तरुणाला दिलेत. आणि आमचं जीवन परमेश्वर फक्त ह्या तरुणपणामध्ये मागत आहे. आणि ह्या तरुणपणामध्ये असलेला आमचा जो फोकस आहे, तो फोकस आमचा परमेश्वराकडे पाहिजे. आणि तो फोकस, ते लक्ष, ते आमचं दिलेलं आमची कामगिरी, जे आमचं कर्तव्य जे आहे, हे जास्तीत जास्त परमेश्वराच्या सानिध्यात गेलं पाहिजे. परंतु आज या तंत्रज्ञानामध्ये, आज या टेक्नॉलॉजीमध्ये, आमच्या हातामध्ये असलेला मोबाईल असेल, आमच्या घरामध्ये असलेलं TV असेल, आमच्या घरामध्ये असलेलं एखादं साधन असेल, आमच्या दारामध्ये असलेली मोटरसायकल असेल, आमचे कपडे असतील, आमचा वर्ग असेल, आणि आमचा वर्ग म्हणजे आम्ही निवडलेला आमचा जो संगती असेल, आमची असोसिएशन असेल, आमची फेलोशिप असेल, कोणाबरोबर आमची फेलोशिप आहे, कोणाबरोबर आमची संगत आहे, माझा मित्र कोण आहे, माझा मित्र येशूसारखा आहे का, माझा मित्र चांगला शंभरोनी आहे का माझा मित्र उधळ्या पुत्र्यासारखा मित्र आहे. ह्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी तारतम्य देऊन आम्ही पाळायला पाहिजेत, पाहायला पाहिजेत. आणि आम्हाला स्वतःला ओळखायला पाहिजे, की मी जर या जगामध्ये जगत आहे, या जगामध्ये येण्यासाठी परमेश्वराने माझ्यासाठी जी योजना आखून ठेवली, ती योजना परमेश्वराच्या समीप आहे का, ती योजना परमेश्वराला असं साम्य धरते का, परमेश्वराच्या सानिध्यात आहे का, परमेश्वराच्या आज्ञेत आहे का, परमेश्वराने जी रेष आखून दिली आहे त्या रेषेच्या आत आहे का. ती जर नसेल तर नक्कीच मी सैतानाच्या सानिध्यामध्ये जाऊन मग माझं वर्तन अतिशय बिघडलेलं असेल. म्हणून या ठिकाणी सलमोन राजाने जो काही सर्वे केलेला आहे, सलमोन राजा ज्यावेळेस त्याची मीटिंग घेत होता, त्यावेळेस त्याच्या कारभाऱ्याबरोबर, त्याच्या मंत्र्याबरोबर बसत असायचा, त्यावेळेस ते मंत्री देखील त्यावेळेस आळशासारखे झोपायचे. म्हणून सलमोन राजाने हे पाहिलेलं आहे, हे त्यांनी निदर्शनास आणलेलं आहे, सलमोन राजाने हे सिद्ध केलं आहे. म्हणून सलमोन राजाने या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे नीतिसूत्र 6:6 मध्ये, की अरे आळशा मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो, कारण तिला कोणी धनी नाही, देखरेख करणारा किंवा तिचा अधिपती नाही. ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते, उन्हाळ्यामध्ये आपले अन्न मिळवते, कापणीच्या दिवसामध्ये आपले भक्ष्य जमा करून ठेवते. अरे आळशा, तू किती वेळ निसशील, तू आपल्या झोपेतून उठशील, केव्हा उठशील, आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, आणखी उराशी हात धरून निसतो असे म्हणत जाशील, तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठेल. आणि ह्या सर्व गोष्टी आज निदर्शनास आल्या आहेत, की आमचा तरुण, आमच्या कुटुंब, आमचे ज्या फॅमिली आहेत, ज्या परमेश्वराच्या वचनापासून, परमेश्वराच्या सानिध्यापासून, परमेश्वराने दिलेल्या योजनेपासून, परमेश्वराने दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, ज्या सामाजिक गोष्टी आहेत, ज्या जगिक गोष्टी आहेत, आणि आमचं जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या सर्व परमेश्वराने आम्हाला बायबलमध्ये सिद्ध करून दाखवलेत आणि त्याप्रमाणे आम्ही वागत नाही. म्हणून या ठिकाणी आळशी माणूस, या ठिकाणी एक सामान्य शब्द वापरला, अरे आळशा. काय वापरलं या ठिकाणी, अरे आळशा. मग ह्याचा वयोगट या ठिकाणी ठेवलेला नाही. ह्याचा वयोगट साधारणपणे 18 वर्षाच्या पुढे असू शकतो, 18 ते 40 वर्षाच्या आत असू शकतो. कारण रिटायर व्हायला आम्हाला साधारणपणे वयाचे 60 वर्षे किंवा 58 वर्षे लागतात. म्हणजेच हा जो वयोगट आहे, हा वयोगट 20 ते 40 ते 45 वर्षाच्या आतला आहे. म्हणून परमेश्वर या ठिकाणी नीतिसूत्र या ठिकाणी सलमोनाच्या माध्यमातून म्हणत आहे, की अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचं वर्तन पाहून शहाणा हो. तिचं वर्तन काय आहे? मुंगी ही
एक शिस्तबद्ध असं एक दाखवलेलं आहे. कारण शर्मन राजांनी पाहिलेलं आहे, तो निरीक्षण करत होता की ज्या ठिकाणी मुंग्याची लाईन चाललेली त्या कशा लाईनीमध्ये चालल्यात, त्या कशाला एकमेकाला कशा ओव्हरटेक करत आहेत, एकमेकाला कसं कोऑपरेट करत आहेत, एकमेकांना कसं सहाय्य करत आहेत, एकमेकांची भेट कशी घेत आहेत, आणि त्या दिवसभर काम करत राहतात. दिवसभर थकत पण नाहीत. त्यांच्या पुढे जर एखादा दगड ठेवला, एक ऑब्स्टिकल ठेवलं, एक काहीतरी स्ट्रगल ठेवला, तर तो स्ट्रगल पास करून तो दगड त्या दगडावरून जाऊन तिचं ते लक्ष ती पूर्ण करण्यासाठी सिद्ध असते. इतकं बारीक कॉन्सन्ट्रेशन, इतकं बारीक ऑब्झर्वेशन शर्मन राजांनी केलं. आणि तेच या ठिकाणी आमच्या तरुणाला आणि मला या ठिकाणी सारखं सांगत आहे की अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी देखरेख करणारा किंवा अधिपती नसता, ती उन्हाळ्यात तिला कोणी नाही, तिच्यावर कोणी मॉनिटरिंग करायला नाही, तिच्यावर कोणी सुपरवायझर नाही, तिला कोणी भाव नाही, तिला कोणी असं विचारणारा कोणीच नाही, तू इतक्या वेळ का थांबली, इतक्या वेळ का झोपली, इतक्या. परंतु आम्हाला ह्या सर्व गोष्टी, आमच्याकडे सगळ्या गोष्टी असताना देखील, आमच्याकडे सगळे परमेश्वराचे वचन असताना देखील, आम्हाला वेळोवेळी सांगणारे असताना देखील, आमच्यासाठी चर्चमधून, सभेमधून, आम्हाला इतर ठिकाणी ज्या काही सभा होतात, इतर ठिकाणी जे काही आमच्यासाठी संदेष्टे नेमलेले असतात, आम्हाला फक्त रविवारचं चर्च मिळतं असं नाही. आम्हाला प्रत्येक दिवशी कुठं ना कुठं तरी मीटिंग चाललेली असते, कुठं ना कुठं तरी परमेश्वराचं वचन चाललेलं असतं, कुठं ना कुठं तरी परमेश्वराची स्तुती आराधना चाललेली असते, कुठं ना कुठं पवित्र शास्त्राच्या माध्यमातून अनेक अध्यायामधून कुठेतरी ज्या विषय चालतात ते विषय आमच्यासाठी अतिशय असे पोषक असे विषय प्रत्येक ठिकाणी मीटिंग चाललेले असतात. आणि परमेश्वराच्या या सानिध्यामध्ये जाण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी नेण्यासाठी कुठं आम्हाला तिकीट काढावं लागत नाही किंवा आम्हाला कोणाकडून असे अपॉइंटमेंट घ्यावं लागत नाही. ज्या ठिकाणी सभा चालली असेल त्या ठिकाणचे आजच्या या तंत्रज्ञानामध्ये आमच्या मोबाईलवर, व्हॉट्सअपवर अनेक प्रकारचे मीटिंगचे संदेश आम्हाला येतात, मीटिंगच्या तारखा येतात, वेळ येतात, त्याचं ड्युरेशन येतं. आणि हे सगळं असताना देखील आमचं कॉन्सन्ट्रेशन, आमचं मन आणि आमचं जे काही लक्ष आहे ते आम्हाला समजत नाही. म्हणून ही जी काही दरिद्रता आहे, ही दरोडेखोराप्रमाणे, हे दरोडेखोर म्हणजे असं सांगून येत नाही. दरोडेखोर असं काही पत्र पाठवत नाही किंवा तो तारीख डिक्लेअर करत नाही, ह्या तारखेला इतके वाजून इतक्या मिनिटांनी तुमच्यासाठी या ठिकाणी मी दरोडा टाकणार आहे. हे दरोडेखोर आणि सशस्त्र मनुष्याप्रमाणे, सशस्त्र म्हणजे त्याच्या हातामध्ये काहीतरी शस्त्र आहे, ते शस्त्र घेऊन तुमच्यावर कधी घालन ह्याचा नियम नाही. म्हणून या ठिकाणी परमेश्वराने शल्मोन राजाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी जागा केलेलं आहे. कारण आळस हा असा एक गोष्ट आहे, आळस असा एक आमचा शत्रू आहे. आळस जर आमच्या अंगी असेल तर आम्हाला परमेश्वराचं वचन पण समजणार नाही. आळस जर आमच्या अंगी असेल तर आम्हाला परमेश्वराचं सानिध्य समजणार नाही. आळस जर आमच्या बरोबर असेल तर आम्हाला परमेश्वराचं अस्तित्व समजणार नाही. आळस जर असेल तर माझी आज काय स्थिती आहे हे देखील मला समजणार. म्हणून या ठिकाणी नीतिसूत्र 19:15 मध्ये शल्मोन राजा असं म्हणतो, आळस घोर निद्रेत लोटतो आणि रिकामा फिरणारा उपाशी मरतो. ज्याच्या अंगी आळस असेल तो व्यक्ती घोर निद्रेत त्याला ते लोटलं गेलेलं आहे. आणि रिकामा म्हणजे अननेसेसरी, अनप्रोडक्टिव्ह. परमेश्वराने एवढी मोठी संधी दिली, परमेश्वराने एवढं मोठं जग दाखवले, परमेश्वराने एवढ्या गोष्टी आमच्यासाठी करून ठेवल्यात, तरी देखील मी रिकामा फिरतो. मग रिकामा फिरत असाल तर मी निश्चितच उपाशी मरल, असं नीतिसूत्रामध्ये म्हटलं. नीतिसूत्र 20:13 मध्ये अजून एक निद्रेबद्दल एक दिलंय की निद्राप्रिय होऊ नकोस, झालास तर भिकेला लागशील. असे कितीतरी आमचे भाऊ बहीण, असे कितीतरी तरुण असे भिकेला लागल्यासारखे दिसतात. रस्त्यावर उभं राहून याला पैसे माग, त्याला पैसे माग, अशी दरिद्रता दाखवतात. शिकलेले आहेत तरी रस्त्यावर दिसतात, कुठंतरी पानटपरीवर, कुठंतरी ठेल्यावर, कुठंतरी चहाच्या टपरीवर, या ठिकाणी अननेसेसरी काही अनप्रोडक्टिव्ह टाईम तिथं घालून त्या ठिकाणी बसलेला असतात. परंतु त्याच्याच बाजूला कुठंतरी एक चांगली संधी चाललेली आहे, त्याच्याच बाजूला कुठंतरी विकासाच्या विचाराची चर्चा चाललेली आहे, कुठंतरी एक चांगलं प्रकारचं चर्चासत्र चाललं आहे, कुठंतरी चर्चच्या माध्यमातून, कुठल्या तरी समाजाच्या माध्यमातून, कुठल्या तरी योजनेच्या माध्यमातून, शासकीय योजने माध्यमातून काहीतरी त्या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. त्या ठिकाणी जाण्यास त्याचे पाय धजत नाहीत. म्हणून परमेश्वर या ठिकाणी त्याला देखील सावध करतो. आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ह्या समजणं फार महत्त्वाच्या आहेत. हे आमचं चित्र आमच्या डोळ्यासमोर शल्मोन राजांनी या ठिकाणी दाखवून दिले. निद्राप्रिय होऊ नको, झाला तर भिकेला लागशील, आपले नेत्र उघड. हे सामाजिक नेत्र असताना हे आध्यात्मिक नेत्र तर तुझे आता बंद आहेत, म्हणून तुला ह्या गोष्टी दिसत नाही. परंतु जगिक नेत्र जे परमेश्वराने दिले ते तरी उघड.
जे उद्योगाकडे तुझ्याकडून येणार आहेत, जे उद्योग तुझ्याकडून करून येणार आहेत, ते नेत्र उघड, म्हणजे पोटभर तुला अन्न मिळेल. आणि नीतिसूत्र 22:2 मध्ये अशा काही 2 गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत की सधन व निर्धन. जो सधन आहे, जो श्रीमंत आहे, ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, आणि जो निर्धन आहे, यांचा एकमेकाशी व्यवहार असतो आणि त्या सर्वांचा निर्माण करता परमेश्वर आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर वचन आहे की बरेच लोकांकडे जर आम्ही असं ऐकण्यात आलं की पैसा वाईट असतो. काय करायचा पैशाला कोंबड्या खात नाहीत. अरे पण दादा, कोंबडी आणायला पैसे लागतात हे तुला माहीत नाही का? चर्चमध्ये दानपात्रामध्ये टाकायला काय टाकतो आम्ही? बायबल छापायला देखील पैसा लागतो. हे पवित्र शास्त्र छापायला देखील पैसा लागतो. मग पैसा वाईट आहे का? पैसा वाईट आहे तर कामाला जाऊ नकोस. पैसा वाईट आहे तर पगार घेऊ नकोस. पैसा हे बहाणे आहेत. हे काय आहेत? हे सगळे बहाणे आहेत. हे माझ्या अंगी आळस जर आहे, माझ्या अंगी जर परमेश्वराचा आशीर्वाद नाही, माझ्या अंगी जर परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल मला जाणीव नाही, माझ्या कुटुंबाबद्दल जाणीव नाही, आणि ह्या सर्व गोष्टी माझ्या अंगी नाहीत, परमेश्वराचे चांगले गुण माझ्या अंगी नाहीत, तर मला हे बहाणे सुचतील. कारण पैसा वाईट आहे असे प्रत्येकजण म्हणतात. परंतु पैशाशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट होत नाही. आता पैशाचं जे काही आहे पवित्र शास्त्रामध्ये त्याचे दुष्परिणाम पण दाखवलेत आणि त्याचे चांगले परिणाम पण दाखवलेत. म्हणून पैशासाठी किंवा आमच्याकडे जर पैसा नसेल तर आम्हाला स्वतःचं मूल्यमापन करावं लागेल. या ठिकाणी नीतिसूत्र 22 नीतिसूत्र आणि 28-29 याच्यामध्ये म्हटलं की तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस. तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस. म्हणजे माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी काही खूनगाठ करून ठेवली असेल, माझ्या पूर्वजांनी माझं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी जे काही योजना करून ठेवली असेल, जे काही त्यांनी खूनगाठ त्या ठिकाणी करून ठेवली असेल, ती सारू नकोस. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? म्हणजे माझ्या पूर्वजांनी जो काही व्यवसाय केला, माझ्या पूर्वजामध्ये जे काही बिझनेस असेल, माझ्या पूर्वजामध्ये जर काही त्या ठिकाणी त्यांनी करून ठेवलं असेल आणि ते जर माझ्यासाठी पुढं आलं असेल, ते जर मला पुढं चालवायचं असेल, तर नीतिसूत्र 22 आणि 28-29 मध्ये म्हटलंय की तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजासमोर आहे, हलकट लोकांसमोर नाही. बघा, या ठिकाणी परमेश्वराने अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आम्हाला दाखवून दिलंय की आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजासमोर आहे. म्हणजे त्याचे स्थान परमेश्वरासमोर आहे. कारण तो त्याच्या धंद्यामध्ये चपळ आहे, त्याच्या व्यवसायामध्ये चपळ आहे, त्याच्या बिझनेसमध्ये चपळ आहे, आणि तो परमेश्वराच्या स्वाधीन आणि अधीन आहे. परमेश्वराच्या दृष्टिकोनामधून तो परमेश्वराच्या नियमाप्रमाणे, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो चाललेला आहे. म्हणून त्याचं स्थान राजासमोर आहे, हलकट लोकांसमोर नाही. म्हणून परमेश्वर या ठिकाणी आम्हाला वारंवार सावध करत आहे की या ठिकाणी शलोमोन राजाने आम्हाला चांगल्या गोष्टी सांगून ठेवल्यात की आमची परिस्थिती, आमची आर्थिक, आज आमचा विषय आहे की आमची आर्थिक परिस्थिती, आमचे आर्थिक आशीर्वाद, परमेश्वराकडून मिळालेले जे काही आमचे आर्थिक आशीर्वाद आहेत, हे आर्थिक आशीर्वाद सांगायचं एकच तात्पर्य आहे की बऱ्याच काही ठिकाणामध्ये जर आम्ही सर्वे केला, बऱ्याच काही ठिकाणामध्ये जर गेलो, बऱ्याच काही ठिकाणामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये जर आम्ही फिरलो, तर बरेच आता असं म्हटलं जातं की 10% लोक श्रीमंत आहेत आणि 10% लोक मध्यमवर्गीय आहेत, आणि 80%चा रेशो जो आहे, 80% लोक गरिबीमध्ये आहेत. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे की आमच्यापर्यंत आलेली संधी, आमच्यापर्यंत आलेलं जे काही परमेश्वराचा आशीर्वाद आहे, आमचं आणि परमेश्वराची संगत आहे, परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं शास्त्र, पवित्र शास्त्रामध्ये आम्ही रमत नाहीत. परमेश्वराचं शास्त्र आम्हाला नीट समजलं नाही. आम्ही चर्चला जात असेल तर आमचं लक्ष चर्चमध्ये वेळेवर नसेल, पुलपिटकडे आमचं व्यवस्थित लक्ष नसेल, आम्ही काहीतरी पाहण्यासाठी आमच्या चर्चमध्ये येत असेल, आमचे काहीतरी वेगळे उद्देश असतील. परमेश्वराचा उद्देश आणि माझा उद्देश जर मेळ खात नसेल तर मी ह्या परिस्थितीमध्ये, परमेश्वराचे आशीर्वाद काय आहेत हे समजून घेण्यासाठी माझ्याकडे जे अंतःकरण परमेश्वराने दिले, ते अंतःकरण जर मी परमेश्वराकडे लावत नसेल तर निश्चितच मी या ठिकाणी उन्हा पडलेलो आहे. आणि शेवटला आपण या ठिकाणी पाहणार आहोत की या ठिकाणी आमचं जे काम करण्याची जी पद्धत आहे, आम्हाला आळशीपणामध्ये काम करायची जी सवय लागली. म्हणून नीतिसूत्र 10:4 मध्ये असं लिहिलं की सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो.
सैल हाताने का केलं तर केलं, म्हणजे असं मनापासून कुठलेही आम्ही काम करत नाही, परंतु उद्योगाचा हात धन मिळतो. आम्ही नेहमी उद्योगाच्या ह्याच्यामध्ये राहिलं पाहिजे, परमेश्वराच्या आज्ञेत राहिलं पाहिजे आणि कष्ट करण्याची आमची तयारी राहिली पाहिजे. म्हणून नीतिसूत्र 10:5 आपण वाचूया. उन्हाळ्यात जमाजमव करतो तो मुलगा शहाणा होय, जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो ते त्याचे वागणे लज्जास्पद आहे. या ठिकाणी बरेच काही गोष्टी आम्हाला परमेश्वराने सांगून ठेवले, ते आपण पटपट वाचूया. नीतिसूत्र 10:15-16 असं लिहिलं की धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर असते. धनवानाचे धन म्हणजे परमेश्वराच्या स्वाधीन अधीन असलेला जो व्यक्ती असेल, परमेश्वराच्या या ठिकाणी जर आम्ही मूल्यमापन केलं तर आम्हाला असं जाणून येईल की जो श्रीमंत आणि लाजार, जो श्रीमंत अधोलोकात गेला त्याच्यासारखं न राहता धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर म्हणजे परमेश्वरच्या स्वाधीन आणि आल्याशिवाय आणि परमेश्वरच्या आज्ञेत आणि परमेश्वरच्या वाचनात आणि त्यांनी दिलेल्या नेमून दिलेल्या नियमात जर आम्ही बसत असेल तर मग आमचं नगर हे बळकट होय. परंतु गरिबांचा नाश मात्र त्याच्या दारिद्र्यात आहे. गरिबाचा नाश त्याच्या दारिद्र्यात आहे. याचा अर्थ की गरीब जो आहे हा परमेश्वराने दिलेल्या संधीपासून दूर गेलेला आहे, परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादापासून, परमेश्वराने दिलेल्या वचनापासून, परमेश्वराने दिलेले जे काही निर्बंध आहेत त्या निर्बंधापासून लांब गेला आहे. म्हणून त्याचं सगळ्या गोष्टी उचित नाहीत, म्हणून त्याचा नाश त्याच्या दारिद्र्यात आहे. नीतिमानाचा उद्योग जीवनप्रद आहे, दुर्जनाची समृद्धी पापाला कारण. हे या ठिकाणी आम्हाला सगळ्या गोष्टी परमेश्वराने सांगून ठेवलेल्या आहेत. नीतिसूत्र 24:4 म्हटलं की सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते. या ठिकाणी ज्ञानाला आम्ही विसरलं नाही पाहिजे. परमेश्वरापासून आलेलं ज्ञान आम्हाला कशा प्रकारे मिळेल? जर आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये असू, जर आम्ही परमेश्वराच्या आज्ञेमध्ये असू, जर आम्ही परमेश्वराने दिलेल्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये राहून परमेश्वराचं चिंतन आणि मनन केलं, त्याचा शोध जर आम्ही खरा मनापासून केला, कारण शोध जर आम्ही करत नाही तर मग आम्हाला ह्या सर्व गोष्टी लज्जास्पद आहेत. आणि आमचं जीवनप्रत जे आहे, दुर्जनाची समृद्धी पापाला कारण होते. दुर्जनाच्या जर लाईनीमध्ये आम्ही बसलो, दुर्जनाच्या स्वाधीन आणि अधीन झालो, दुर्जनाच्या संगतीप्रमाणे, दुर्जनाच्या वर्तनाप्रमाणे जर आम्ही त्याच्यामध्ये गेलो तर मग आम्हाला परमेश्वराचा कुठलाही आशीर्वाद प्राप्त होणे. आणि जर परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त झाला तर आम्हाला सुज्ञान मिळतं आणि सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. समंजसपणा जो पाहिजे आमच्या अंगामध्ये. आम्हाला जर कोणी काही योजना सांगितली, आम्हाला जर कोणी काही मार्गदर्शन केलं, आम्हाला जर कोणी काही योग्य प्रकारे जायला सांगितलं, आम्ही त्याला रायबहादूर नाही म्हटलं पाहिजे, आम्हाला काहीतरी ज्ञान देऊ नको असं नाही म्हटलं पाहिजे. आणि त्या सर्व गोष्टी जर आम्ही बारकाईने जर पाहिल्या, परमेश्वराच्या वचनामध्ये जर गेलो तर मग ते समंजसपणाने ते घर मजबूत राहते. सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूने ते भरून जाते. आणि नीतिसूत्र 23:22 असं म्हटलं की तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नकोस. या ठिकाणी ही जी मेर आहे पूर्वजांनी घालून दिलेली, आणि शलोमोन राजाने या ठिकाणी या सर्वाचा जो काही सारांश आहे, या सर्वांचं जे काही ब्रीफ आहे, या सर्वांचं जे काही कन्क्लुजन आहे ह्या वचनामध्ये आहे. तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक. कुठलाही बाप आपल्या लेकराचं नुकसान व्हावं, कुठलाही बाप आपल्या लेकरं पापात पाडावं, सैतानाच्या मार्गाने चालावं असं त्याला वाटत नाही. म्हणून या ठिकाणी शलोमोन राजा म्हणतो तू आपल्या जन्मदात्या बापाचा ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नकोस. आणि ह्या सर्व गोष्टी ह्या समाजामध्ये चाललेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी आमच्या समाजामध्ये चाललेल्या आहेत की आमच्या वृद्ध झालेल्या आईवडिलांकडे कोणी व्यवस्थित लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही? तर त्या ठिकाणी पैसा आडवा येतो. पैसा का आडवा येतो? तर त्या ठिकाणी त्याचा तो आळस आडवा येतो. आळस का आडवा येतो? तो परमेश्वराच्या वचनापासून, परमेश्वराच्या सानिध्यापासून आणि परमेश्वराने दिलेल्या योजनेपासून, परमेश्वराने दिलेल्या संधीपासून अतिशय दूर गेलेला आहे. आणि त्याला सगळ्या गोष्टी आम्हाला अशा निवांत मिळाल्या पाहिजेत, काही कष्ट न करता मिळाल्या पाहिजेत. मला एक जण भेटला होता, म्हणे मला असं सांगा की मी काही नाही केलं पाहिजे पण मला पैसे मिळाले पाहिजेत. बघा आता, मला कष्ट नको म्हणे, मला कष्ट नको, मी काही नाही केलं तरी मला पैसे मिळाले अशी योजना तर मला सांगा. म्हटलं तशी पण योजना आहे. म्हटलं कुठंतरी स्टँडच्या ठिकाणी जा, तिथं एक सुलभ शौचालय बांध, लोक येतील, त्यांचं काम करतील, पैसे तुला मिळतील, तू फक्त तिथं बस. मग ह्या गोष्टी जर आम्हाला बोलायला समजतात तर मग आम्हाला करायला देखील समजल्या पाहिजेत. म्हणून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी, परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये राहण्यासाठी, परमेश्वराच्या वचनामध्ये राहण्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे, पहिलं ते ज्ञान संपादन करून घे. त्याच्यानंतर मग तुझी प्रॉस्पेरिटी होईल, तुझी भरभराट होईल आणि तू परमेश्वराच्या आशीर्वाद, परमेश्वराच्या मंडपात राहून तुझं जीवन अतिशय चांगल्या प्रकारे व्यतीत करशील. परमेश्वर करो या वचनामधून
आमचे जे काही तरुण आहेत, आमचे जे काही भाऊ आहेत, त्यांना या वचनापासून अधिक आणि अधिक आशीर्वाद परमेश्वर देव. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.